नाशिक जिल्ह्यात ऑनलाईन गॅस बुकिंगचा फज्जा उडालेला आहे आणि 7 ते 8 दिवसात आधी बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक संतापलेले आहेत। तसंच ऑनलाईन गॅस बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीवर नागरिकांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक गॅस एजन्सी बाहेर नाशिकमध्ये हेच चित्र पाहायला मिळतंय। पोलीस, होमगार्ड, बाउन्सर यांच्या बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण इथं करावं लागतंय। यहाँ से बिलेक से हम यहाँ खड़े ले लेके गाड़ी में से बाटले हुए बिलेक हो रहे हैं, बाद पार्सल हो गए। अच्छा, तो गाड़ी करते आणि त्याच्यानंतर सुनील नावाचा ड्रायव्हर त्यांचे ते पण घेऊन जात आहे। वो लेके जा रहे हैं सिलेंडर घेऊन और 4-4 5-5 सिलेंडर पीछे के पीछे दे दे। तीसरी गाड़ी नंबर आने पड़े तो 80 नंबर मेरा था, 40 नंबर में खत्म हो जा रहा पूरा माल। अभी हम लोग क्या करेंगे? सुबह से खड़े ले, फ्रॉड हो रहा ज्यादा पार्सल हो रहा माल यहाँ से। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका हा नाशिकच्या उद्योग क्षेत्राला सुद्धा बसलाय आणि सगळा कच्चा माल हा परदेशातून आयात केला जातो आणि त्यामुळे उत्पादनातील 50% माल हा परदेशात निर्यात केला जातो। गॅसचा तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे। त्याचबरोबर कंपनीला सुमारे 30% आर्थिक फटका बसण्याची शक्यता सुद्धा उद्योगधंद्याचे चालक मालक बोलून दाखवतात। आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा मोठा फटका हा नाशिकमधील उद्योजकांना देखील बसतोय। नाशिकच्या सातूर अंबड MIDC मध्ये असलेले व्यावसायिक आपल्या सोबत आहे, जयप्रकाश जोशी सर। खरं तर सर, या सगळ्या काळामध्ये काय नेमका परिणाम थेट तुमच्या व्यवसायावर झालेला आहे? काय काय तुम्हाला बदल करावा लागतो? हे बघा, आम्ही आमच्या एक्सपोर्ट असल्यामुळे जो कच्चा माल आहे तो कच्चा माल आम्ही सगळा इम्पोर्ट करतो आणि तो कच्चा माल येताना ची ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ती 50% वाढलेली आहे आणि बनवलेला माल आम्ही एक्सपोर्ट करतोय त्याचीच कॉस्ट तशीच 50 ते 70% जास्त वाढलेली असल्यामुळे तिकडचे कस्टमर आमचा माल घेत नाही आहे। त्याच्यामुळे आमची कंपनी थोडी अडचणीत आलेली आहे आणि या अडचणीतून निघण्यासाठी आम्ही वेगवेगळे मार्गाचा शोध घेत आहे। काही याच्यात यश मिळतं, काही याच्यात यश मिळत नाही, पण एकूण धंदा जवळजवळ आमचा 30% कमी झालेला आहे। माझ्याकडे एवढे कामगार आहे, त्या कामगारांचं करायचं काय आणि येणारा कच्चा माल आहे तो महाग झालेला आहे त्याच्यामुळे आणि एक्सपोर्ट कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप अडचणीत आलेलो आहे। व्यावसायिक गॅसच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर आमचे जे इथले देशातले कस्टमर आहे ते त्यांच्या सगळ्या हीट ट्रीटमेंट जे आहे त्या LPGवर चालतात, गॅसवर चालतात आणि जर कॉम्पोनंट हीट ट्रीटमेंट झाले नाही तर ते ग्राइंडिंग होणार नाही। मग ग्राइंडिंग होणार नसल्यानंतर आमचे प्रोडक्ट लागणार नाही, त्याच्यामुळे त्यांची ती लाईन प्रोडक्शनची बंद झालेली आहे हीट ट्रीटमेंट नसल्यामुळे। त्यामुळे आमच्या कंपनीवर त्याचा इफेक्ट आलेला आहे। जरी आम्ही गॅस कमी प्रमाणात वापरत असलो तर पण आमचे कस्टमर मेजर प्रमाणात गॅस वापरतात, त्याचा इफेक्ट आमच्यावर आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।